आज आपण या व्हिडिओमध्ये हेल्थ इन्शुरन्सबद्दल बघणार आहोत. तर हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. हेल्थ इन्शुरन्स घेताना फक्त कमी प्रीमियम बघून पॉलिसी घेऊ नका. खालील सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासा. सम इन्शुर्ड किती आहे, ही विमा कंपनी उपचारासाठी देणारी जास्तीत जास्त रक्कम असते. लहान कुटुंबांसाठी 5 ते 10 लाख, मोठ्या शहरात राहणाऱ्यांसाठी 10 ते 25 लाख. पॉलिसी फ्लोटर 10 लाख किंवा अधिक. आपल्या आजच्या महागाईनुसार 2 ते 3 लाखांचे कव्हर अपुरे पडू शकते. कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्क्स, तुमच्या परिसरातील हॉस्पिटल्स त्या विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये आहेत का ते तपासा. जास्त नेटवर्क्स हॉस्पिटल असतील तर कॅशलेस सुविधा मिळणे सोपे होते. वेटिंग पिरियड, काही आजारांसाठी विमा लगेच लागू होत नाही. ते आपण खाली बघू शकता. हर्निया, मोतीबिंदू, सांध्यांचे आजार आणि काही शस्त्रक्रिया. साधारण 2 ते 4 वर्षे वेटिंग पिरियड असू शकतो. प्री एक्झिस्टिंग डिजीज कव्हर, जर आधीपासूनच डायबिटीज, BP, हृदयविकार असतील तर किती वर्षांनी कव्हर मिळेल ते तपासा. रूम रेंट लिमिट, हॉस्पिटलमध्ये रूमचे भाडे कितीपर्यंत मिळेल. नो रूम लिमिट असलेली पॉलिसी चांगली असते. रूम रेंट मर्यादा किती असल्यास इतर बिलांमध्ये कपात होऊ शकते ते बघा. को पेमेंट्स, क्लेमच्या वेळी काही टक्के रक्कम स्वतः भरावे लागते. उदाहरणार्थ 20% को पेमेंट असल्यास 1 लाख बिलावरील 20,000 स्वतः भरावे लागतील. कमी विमा, शून्य को पे असलेली पॉलिसी निवडा. नो क्लेम बोनस म्हणजेच NCB, क्लेम न केल्यास कव्हर रक्कम वाढते. उदाहरणार्थ 5 लाख पॉलिसी काही वर्षांनी 10 लाख किंवा अधिक होऊ शकते. हा मोठा फायदा असतो. डे केअर ट्रीटमेंट कव्हर, ज्या उपचारांसाठी 24 तास हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते. उदाहरणार्थ मोतीबिंदू ऑपरेशन, डायलिसिस, केमोथेरपी. हे कव्हर आहे का ते बघा. ICU आणि गंभीर आजार हे कव्हर होतात का चेक करा. ICU, कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर इत्यादी कव्हर होतात का बघा. रिस्टोरेशन बेनिफिट, पूर्ण विमा रक्कम वापरल्यानंतर ती पुन्हा रिचार्ज होते. उदाहरणार्थ 10 लाख कव्हर संपले, कंपनी पुन्हा 10 लाख उपलब्ध करून देते. हे फीचर खूप उपयुक्त आहे. क्लेम सेटलमेंट रेशो, कंपनी किती टक्के क्लेम मंजूर करते ते पहा. 95% किंवा त्यापेक्षा जास्त रेशो चांगला मानला जातो. सब लिमिट आहे का, काही पॉलिसींमध्ये विशिष्ट आजारांवर खर्चाची मर्यादा असते. अशा मर्यादा कमी असतील तर चांगले. पॉलिसी फ्लोटर की इंडिव्हिज्युअल, कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर, एकट्या कुटुंबासाठी इंडिव्हिज्युअल प्लॅन. आणि मातृत्व म्हणजेच मॅटर्निटी कव्हर, भविष्यातील बाळाची योजना असल्यास डिलिव्हरीचा खर्च होतो का चेक करा. नवजात बाळ कव्हर तपासा. आयुष्यभर नूतनीकरण म्हणजेच लाईफ टाईम रिन्युअल पॉलिसी करता येते का ते बघा. हेल्थ इन्शुरन्स घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, मोबाईल नंबर, पत्ता पुरावा, वयाचा पुरावा, वैद्यकीय इतिहास असल्यास. चांगल्या हेल्थ इन्शुरन्सचे वैशिष्ट्य: 10 लाख किंवा अधिक कव्हर, कॅशलेस हॉस्पिटल सुविधा, कमी वेटिंग पिरियड, नो रूम रेंट लिमिट, नो को पेमेंट, रिस्टोरेशन बेनिफिट, नो क्लेम बोनस, लाईफ टाईम रिन्युअल. सर्वात मोठी चूक, फक्त कमी प्रीमियम पाहून पॉलिसी घेणे. पॉलिसीचे कव्हर, अटी, वेटिंग पिरियड आणि क्लेम सेटलमेंट रेशो तपासल्याशिवाय हेल्थ इन्शुरन्स घेऊ नका. योग्य हेल्थ इन्शुरन्स तुमच्या लाखो रुपयांच्या वैद्यकीय खर्चापासून संरक्षण देऊ शकते. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.